हॅलो फ्रेंड्स, मी भाग्यश्री. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत ओलं खोबरं आणि मिल्क पावडर याचे लाडू. खूपच डिलिशियस आणि यम्मी लागतात हे. चला तर मग वळूया रेसिपीकडे. इथे मी 2 छोट्या साईजचे नारळ घेतले आहेत. त्या नारळांचे मी इथे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीच्या पुढच्या साईडने खोवूनही घेऊ शकता, पण मी इथे छोटे तुकडे करून घेत आहे आणि त्यांना मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. किंवा मग तुम्ही बारीक किसणीने किसूनही घेऊ शकता. बघू शकता अशा प्रकारे मी याला बारीक केलेलं आहे. खूप जास्त बारीकही ठेवायचं नाही आणि खूप जास्त जाडसरही ठेवायचं नाही. आता त्या नारळापासून इथे मला जवळजवळ 2 वाट्या किस भेटलेला आहे खोबऱ्याचा. आता तो जेवढा पण खोबऱ्याचा किस आहे तो आपल्याला इथे मोजून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची आहे. तर जवळजवळ 2 वाट्या भरतील इतका खोबऱ्याचा किस इथे मला मिळालेला आहे. ओलं खोबरं हे आपल्या आरोग्यास खूपच जास्त गुणकारी आहे. खोबऱ्यामध्ये असणाऱ्या अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल या गुणधर्मांमुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण संसर्गापासूनही लांब राहतो. तर इथे मी ही खडीसाखर टाकणार आहे, कारण खडीसाखर साध्या साखरेपेक्षा खूप जास्त प्रमाणात चांगली असते. तुम्ही बघू शकता अर्ध्यापेक्षा जास्त वाटी इथे मी खडीसाखर घेतलेली आहे आणि खूप जास्त मोठे खडे असल्यामुळे मी तिला थोडं ठेचून घेतलेलं आहे आणि मग मी तिला मिक्सरमध्ये फिरवणार आहे, कारण मिक्सरही आपलं खराब व्हायला नको म्हणून. तर आता बघू शकता ही पावडर साखर मी आता मिक्सरमध्ये याची पावडर करून घेणार आहे. त्या अर्ध्या वाटी खडीसाखरेची जवळजवळ इथे 1 वाटी पावडर आपली झालेली आहे. म्हणजे आपण 2 वाटी खोबऱ्याच्या किसासाठी इथे 1 वाटी पावडर शुगर ही टाकणार आहोत. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 2 वाटीसाठी 1.5 वाटीही टाकू शकता. आणि लगेचच इथे मी ही वेलची कुटून घेत आहे. मी साखरेसोबतच वेलची कुटून घेत असते नेहमीच मिक्सरमध्ये, पण आज मला आठवण राहिली नाही म्हणून ही मला वेगळी कुटावी लागत आहे. आता मी ज्या वाटीने खोबरं घेतलं होतं, साखर घेतली होती, त्याच वाटीमध्ये मी ही अर्धा वाटी तूप घेतलं होतं, पण त्यातलं मी फक्त पाव वाटीच यूज करत आहे. आता ते तूप गरम झाल्यानंतर तिथे खोबऱ्याचा किस लगेचच आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि त्यालाही छान मीडियम फ्लेमवर परतवून घ्यायचं आहे. ओलं खोबरं खाल्ल्यामुळे शरीरातलं चांगलं कोलेस्ट्रॉल जे असतं त्याचीही पातळी सुधारते आणि आपल्याला हृदयाशी जर काही समस्या असतील तर त्याचा धोकाही आपला कमी होतो. आणि व्हिटॅमिन ई आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे तर स्किन आणि केसांसाठी तर वरदानच आहे ओलं खोबरं म्हणजे. आणि ओलं खोबरं खाल्ल्यामुळे खूपच अशी फौलादी बॉडीही होते आपली. हे सर्व आपले पूर्वज सांगत आलेले आहेत पहिल्यापासूनच, त्यामुळे ओलं खोबरं नक्कीच खाल्लंच पाहिजे. खोबरं इथे छान मस्त परतवून झालेलं आहे, तुपामध्ये छान भाजलं गेलेलं आहे. मग नंतर मी त्यामध्ये जी आपण साखर बारीक करून ठेवलेली होती ती आणि वेलची त्यात घालत आहे मी आणि त्यालाही छान मस्त परतवून घेत आहे. आता तुम्हाला इथे हे असं थोडं कोरडं दिसत असेल, पण आता ह्या स्टेजनंतर आपण जी साखर घातलेली आहे तीही छान मेल्ट होईल आणि खोबरंही हळूहळू त्याचं तेल सोडायला लागतं. त्यामुळे आपोआप ते तुम्हाला असं हायड्रेट दिसेल, असं कोरडं वाटणार नाही. 2 वाटी खोबऱ्यासाठी पाव वाटी तूप सफिशियंट आहे. तुम्हाला कोरडं वाटतही असेल परतवताना तरी एक्स्ट्राचं तूप टाकू नका, कारण मग लाडू वळताना ते खूप जास्त तुपकट होईल ते. कारण जसं आपण परतवत जातो साखर मेल्ट होते, ओलं नारळ त्याचं तेल सोडतं, त्यामुळे ते बरोबर छान नंतर ऑइली होतंच. आता मस्त सर्व साखर आणि खोबरं एकजीव झालेलं आहे. आता ह्या स्टेजला आपण यामध्ये मिल्क पावडर घालणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता मी इथे ही अमूल्यची अर्धा वाटी किंवा त्याच्यापेक्षा किंचित थोडी जास्त मी इथे ही मिल्क पावडर घातलेली आहे. आता या साखर आणि खोबऱ्याच्या मिश्रणास
सोबत मिल्क पावडरही छान एकजीव करून घ्यायची आहे. लगेचच मिक्स होते ही सुद्धा. परतवत राहायचं आहे आणि गॅस बंद केला तरीही चालेल किंवा मग मीडियम फ्लेमवर थोडा वेळ आपल्याला फक्त परतवायचं आहे. अगदी बाहेर मिळतात ना, सेम टू सेम तसेच लागतात हे लाडू. खूप 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 यम्मी लागतात. तुम्हीही नक्की बनवून बघा. आता हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर, म्हणजे आपण हातात घेऊ शकू असं झाल्यानंतर त्याचे मी इथे लाडू वळायला घेतलेले आहेत. बघू शकता किती छान लाडू वळले गेले आहेत. आता हे असे दिसत आहेत, पण जेव्हा हे अजून जास्त थंड होतील तेव्हा ते थोडे कोरडे होतील. म्हणजे ते लाडू सगळं तूप तेल ॲब्झॉर्ब करून घेतात, त्यामुळे वळायलाही अगदी इझी आहे. 1 मिनिटात लगेचच लाडू वळला जात आहे. बिलकुल त्याला असं म्हणजे एफर्ट्स लागत नाही आहे लाडू वळण्यामध्ये. खूप इझिली वळले जात आहेत. तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. तुम्हाला जर मिल्क पावडर नसेल घालायची तर तुम्ही त्यामध्ये खवा किंवा मावा देखील घालू शकतात, किंवा मग यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असतील तर तेही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. हेच लाडू आपण नवरात्रीच्या उपवासांसाठी देखील खाऊ शकतो. या लाडूंमुळे खूप जास्त एनर्जी भेटते आपल्याला, खूप ताकदही भेटल्यासारखी वाटते. प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच.